6 एप्रिल हा देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे आणि योगायोगाने आज अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सौ नवनीत रवी राणा यांचाही वाढदिवस आहे। या दोन्ही प्रसंगी हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने छत्री तलाव रोडवरील श्री क्षेत्र हनुमानगडी येथे 501 जोडप्यांच्या हस्ते होम हवन व महायज्ञ मोठा उत्साहात पार पडला। यावेळी अमरावती लोकसभा उमेदवार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या हस्ते विधिवत पूजा व हनुमान चालीसाचे पठण करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 400हून अधिक स्वप्नांच्या परिपूर्तीसाठी व मोदींना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली। भगवान श्रीराम आणि भगवान श्री हनुमान यांची पूजा व धार्मिक विधी करून हनुमानजीच्या चरणी प्रार्थना करून महाआरती करण्यात आली। यावेळी खासदार नवनीत राणा, राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार रवी राणा इत्यादी उपस्थित होते। आज या ठिकाणी हनुमानगडी जे हनुमान चालीसा ट्रस्ट जे स्थापना झाली त्याचा पूर्ण जे हनुमान चालीसा ट्रस्ट जे आहे ते उद्धव ठाकरेंनी जेव्हा खासदार नवनीत राणा मला जेलमध्ये टाकलं त्यानंतर ही ट्रस्टची स्थापना झाली। 111 फूट या ठिकाणी बजरंगबलीची मूर्तीची स्थापना होत आहे, काम सुरू आहे। त्याच पवित्र धर्तीवर हनुमानगडी या ठिकाणी नवनीत राणांच्या वाढदिवसानिमित्त आणि भाजपचा स्थापना दिवस हा सुद्धा या ठिकाणी साजरा होत आहे। 1000 पेक्षा जास्त जोडप्यांनी या ठिकाणी हवनमध्ये भाग घेतला, आहुती समर्पित केली। या विश्वाच्या शांतीसाठी, शक्तीसाठी, सगळ्यांच्या डोळ्यामधले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि नवनीत राणा प्रचंड बहुमताने निवडून आल्या पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रार्थना केल्या हनुमानगडी या तीर्थक्षेत्रावर। आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासुद्धा खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये चांगली त्यांना शक्ती मिळो, त्यांना आणखी पुढे जाण्यासाठी देव ईश्वर त्यांना ताकद देव यासाठी सुद्धा या हनुमानगडी या ठिकाणी सगळ्यांनी प्रार्थना केली। हनुमान चालीसाचं पठण झालं। तर आज नवनीत राणाच्या वाढदिवसानिमित्त हनुमान चालीसाचं पठण 1000 पेक्षा जास्त जोडप्यांचं माध्यमातून हवन झालं या ठिकाणी आणि सगळ्यांनी आहुती दिली की जे विरोधक आहे ते याच्यामध्ये स्वा झाले पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे। आणि पहिल्यांदा अमरावतीच्या इतिहासामध्ये, जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कमळ हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे, खिलणार आहे। आणि यासाठी मला असं वाटतं की भाजपचा स्थापना दिवस आणि नवनीत राणांचा वाढदिवस एकाच दिवशी योगायोगाने आलेला आहे। मागच्या वेळेस हनुमान चालीसाच्या माध्यमातून अंधार टाकल्यानंतर हनुमान जयंती ही नवनीत राणांच्या 6 एप्रिल वाढदिवसानिमित्त झाली होती। तर मला असं वाटते हनुमान जीची कृपा आणि कुठे ना कुठे भाजपचा तालमेल हे नवनीत राणांच्या जीवनामध्ये जुळलेलं आहे आणि त्याची शक्ती म्हणून त्या मैदानामध्ये उतरले आहे आणि कमल अमरावतीमध्ये लाखोच्या मतांनी खिलणार आहे।